फलटणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात सातत्याने पुरावे समोर येतात, ज्यात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर ते फरार झाले होते. मात्र त्यांच्यातल्या एकाला म्हणजेच प्रशांत बनकरला आता अटक केली गेली आहे. त्यांच्या अटकेनंतर त्याच्या बहिणीने एका इंटरव्ह्यूमध्ये अनेक गोष्टींचे खुलासे केले, ज्यात तिने संपदा मुंडे हिचं त्यांच्या कुटुंबाशी असलेलं नातं स्पष्ट केलं. संपदा मुंडे त्यांच्या घरात राहत होती, ती त्यांच्या घरच्यांच्या फार जवळ होती. अगदी त्या सगळ्यांना ताईदादा म्हणून त्यांच्यात मिसळून गेली होती आणि प्रशांत बनकर हे मात्र कामानिमित्त बाहेर असायचे. त्यामुळे त्यांचा संपदाशी फारसा संबंध आला नाही. मागच्या वर्षी प्रशांत बनकर जेव्हा आजारी पडले होते, तेव्हा 8 दिवसांची सुट्टी घेऊन ते घरी राहायला आले होते. त्यावेळी त्यांचा उपचार संपदानेच केला. तेव्हा त्या दोघांमध्ये संवाद वाढला आणि ते एकमेकांशी बोलू लागले. प्रशांत परत गेल्यानंतर संपदाने मेसेज आणि कॉलच्या माध्यमातून प्रशांतला प्रपोज केलं, मात्र प्रशांतने ते नाकारलं, असं प्रशांतच्या बहिणीने माध्यमांना सांगितलं. या सगळ्याचे पुरावे देखील त्यांच्याकडे आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आणि ते सगळे पुरावे न्यायालयात सादर होणार आहेत, हे देखील त्यांनी माध्यमांना स्पष्ट केलं. त्यामुळे आता संपदा मुंडेच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे, या प्रश्नाने सगळ्यांनाच पेचात पाडलंय. काय घडतंय पुढे लवकरच कळेल.